मुलांनो, कसे आहेत तुम्ही सर्व? एकदम व्यवस्थित असणार मुलांनो. आता सर तुमच्यासाठी तुक्का स्ट्रॅटेजी घेऊन आले MST CET 2024साठी. मुलांनो, खरं म्हणजे एक शिक्षक होण्याच्या नात्याने ही गोष्ट सांगायला मला योग्य वाटत नाही की तुक्का वगैरे मारणं ही योग्य गोष्ट आहे का नाही. मुलांनो, मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे याच्यामध्ये त्या तुम्ही व्यवस्थित ऐका. मी तुम्हाला 3 याच्यामध्ये ह्या व्हिडिओला किंवा या लेक्चरला आपण डिवाइड केलं आहे. मुलांनो, सर्वात प्रथम तर आपल्याला तुक्का स्ट्रॅटेजी जी आहे ती कधी यूज करायची आहे, तिचा आपण वापर कसा करायचा आहे, आणि थर्ड म्हणजे माझा फायनल मेसेज तुम्हाला काय. मुलांनो, ह्या 3 पार्ट्समध्ये ह्या लेक्चरला आपण डिवाइड केलं आहे, ह्या व्हिडिओला आपण डिवाइड केलं आहे. संपूर्ण लेक्चर बघा. तुम्ही जास्तीत जास्त स्कोअर कसा करणार त्याची तीच माझी इच्छा आणि सदिच्छा देखील आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्व बघा. सर्व बघितल्यानंतर नक्कीच तुमचा फायदा बेनिफिट होणार आहे. आता मुलांनो समजून घ्यायचं आपल्याला कधी यूज करायची स्ट्रॅटेजी. मुलांनो, आता अनेक वेळेस मी यूट्यूबवर बघतो की अनेक लोक एवढे चांगले एकदम जास्त सबस्क्रायबर असणारे लोक देखील सांगतात की तुम्ही हे करा तुम्हाला 100% येणार. मुलांनो, तुम्हाला मी खरी रिॲलिटी सांगते. तुम्ही अभ्यास किती केला आहे आणि तुम्ही स्वतःचं लॉजिक किती लावणार आहे ह्या 2 गोष्टींवर तुमचा स्कोअर अवलंबून असणार आहे. कडू आहे पण सत्य आहे मुलांनो. मला तुम्हाला सत्यच सांगायचं आहे आणि मी सत्यच सांगणारी व्यक्ती. मला खोटं बोलायला आवडत नाही. मी तुम्हाला जे पण सांगतो ते 1000% खरं सांगतो. मुलांनो, कधी यूज करायचे तुम्हाला? आता फक्त एक थोडंसं आपण कॉमन सेन्स लावू की आपण फिजिक्सचा पेपर कव्हर करतोय. फिजिक्समध्ये 50 पैकी आपले 30 ते 35 प्रश्न झाले, बरोबर. आता हे 30 ते 35 प्रश्नांवर आपल्याला खात्री आली की हे 30 ते 35 प्रश्न जे आहे ते माझे 101% शुअर करेक्ट येणार. आता त्याच्यानंतर तुम्हाला रिस्क जी घ्यायची आहे ती पुढच्या 15 क्वेश्चन्सवर घ्यायची. हे 15 क्वेश्चन सोडून आले तर मार्क्स 0 मिळणार. 15 क्वेश्चन अशा अटेम्प्ट केले तर कुठला ना कुठला तरी बरोबर येणार. मग ह्या 15 क्वेश्चनसाठी आपल्याला रिस्क घ्यायची. का सर असं का सांगताय? मुलांना एक मिनिमम स्कोअर तर आपला फिक्स झाला पाहिजे. चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी एक मिनिमम स्कोअर फिक्स झाला पाहिजे. फिजिक्समध्ये 35 घ्या, केमिस्ट्रीमध्ये 35 घ्या, आपलं ऑलमोस्ट 70 मार्क्स तिथं कव्हर झाले. बायोलॉजीमध्ये 80+ घ्या, 80+ किंवा 85+ घ्या. म्हणजे इथं आपला 150 जो स्कोअर आहे तो फिक्स होतोय. आपल्याला 150 स्कोअर आपला फिक्स करूनच घ्यायचा आहे, कारण की तरच आपल्याला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळणार. त्याच्यानंतर आता इथं स्ट्रॅटेजी कशी यूज करायची ते समजून घ्यायचं आहे व्यवस्थित. मुलांना, आता हे जे 15 क्वेश्चन्स असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतोय की 4 ऑप्शन असणार, A, B, C आणि D, बरोबर आहे. आता ह्या प्रत्येक ऑप्शनची पॉसिबिलिटी 25%, 25%, 25% आणि 25%, 25% आहे, बरोबर आहे. बरोबर, प्रत्येक ऑप्शनची पॉसिबिलिटी काय असणार आहे? 25%, 25%, 25% असणार आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, या 15 क्वेश्चन्समध्ये एक ऑप्शनला तुम्ही A दिला, दुसऱ्याला B, तिसऱ्याला C, चौथ्याला D, बरोबर आहे. ऑलमोस्ट त्या 4पैकी एक तर बरोबर येण्याची पॉसिबिलिटी येणार. म्हणजे जर का विचार केला तर तुम्ही 4 प्रश्न अटेम्प्ट केले तर या 4पैकी एक बरोबर येणार. आपल्याकडे 15 क्वेश्चन आहे. जर का तुम्ही 15ला 4ने डिवाइड केलं तर 4 चौक 16, म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला 4 चौक 16, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, ऑलमोस्ट तिथं आपले 4 ते 5 प्रश्न बरोबर येण्याची पॉसिबिलिटी होते. म्हणजे जे 15 प्रश्न आपण सोडणार आहे मुलांनो, त्या 15 प्रश्नांपैकी देखील आपले 5 ते 6 प्रश्न बरोबर येऊ शकतात. आणि मुलांनो, मी तुम्हाला सांगतोय ऑलरेडी आपले पहिले 35 प्रश्न फिक्स झाले. इकडनं आपण जस्ट कन्सिडर करू की आपले 6 प्रश्न बरोबर आले. मुलांनो, 50 पैकी 41 एवढा स्कोअर येणार तुमचा. मी तुम्हाला इझिली सांगतोय, एवढा स्कोअर जर का असला तुम्हाला 99% पेक्षा 1000% जास्त स्कोरिंग येणार आहे. आता बघा, तुमच्यानुसार तुम्ही तिथं यूज करा. कोण काय सांगतं त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला ज्या वेळेस ते जे योग्य वाटणार त्या पद्धतीने करा. कारण की मुलांनो, ज्यावेळेस आपण संकटात असतो त्यावेळेस वर असणारा देवता आपल्याला नक्कीच मदत करत असतो. मी अजून पण सांगणार, हे जे 15 प्रश्न असणार त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला 4 ऑप्शनपैकी 2 ऑप्शन इझिली इलिमिनेट तर करता येणार. इझिली इलिमिनेट तुम्ही 2 ऑप्शन करू शकता की हे मला वाटत नाही बरोबर आहे, हे मला वाटत नाही बरोबर आहे, मला याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कन्फर्मेशन नाही आहे. मग तू तेव्हा तुझं डोकं लावून तू स्वतः सिलेक्ट कर. कोणावरच विश्वास ठेवू नको. इथं बाकी सर्व लोक आहे ना तुला फसवण्यासाठी बसले. ही गोष्ट लक्षात ठेव. मी तुला जेवढं सांगतोय तेवढं व्यवस्थित ऐक तू. फक्त तुक्का स्ट्रॅटेजी वगैरे काही नसतं, काही सुद्धा नसतं. येऊ दे, सांगू दे कोणाला किती पण, तू असं कर तसं कर, तुला तेवढे मार्क्स येणार नाही. येणार मार्क्स. पेपर ते कंडक्ट करणार, पेपर ते काढणार आहे, पेपर तू देणार आहे. तुझ्या भविष्याचा प्रश्न आहे. तुझ्या अभ्यासावर तू विश्वास ठेव. अजून पण नसणार करत, कर अभ्यास कर, कष्ट कर, त्याच्यावर तुझा विश्वास पाहिजे. हे बाकी फालतू गोष्टी ज्या आहेत तुक्का वगैरे हे तू नंतर विचार कर. मी आधीच सांगितलं ना, पहिले तुला तुझ्या 80% वर फोकस करायचे. 80 ते 85% तू फोकस कर तुझ्या अभ्यासावर. त्याच्यानंतर तू या बाकी गोष्टींना 15% मध्ये भेटायचे. आता कधी वापरायचं मी ते तुम्हाला सांगितलं. 50 पैकी 35 प्रश्न तुझे कन्फर्म झाल्यानंतर तुला 15 क्वेश्चनसाठी वापरायचे. दुसरी गोष्ट,
कसं वापरायचं ते आपण सांगितलं तुम्हाला. ABCD ऑप्शन सिलेक्ट कर, प्रत्येकाची बरोबर येण्याची पॉसिबिलिटी 25%. आता फायनल मेसेज, मला फायनल मेसेज एकच द्यायचं आहे मुलांनो, तुमच्यासाठी आपण केमिस्ट्रीचे अत्यंत 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 महत्त्वाचे व्हिडिओज लॉग इन केले, आपण लॉन्च केलेले आहे. सिरियसली सांगतोय मुलांनो, मला एवढ्या मुलांचा कॉल आला मागच्या 3 ते 4 दिवसांमध्ये, एवढ्या मुलांनी मेसेज केला की सर करा करा करा. अरे केलं ना, तुमच्यासाठी केलं ना, तुमच्यासाठी लॉन्च केलं ना आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज, तुमच्यासाठी पेड क्रॅश कोर्स पण फ्री केला ना, तुमच्यासाठी 11th ऑफलाईन बॅचला पण लॉन्च केलं ना. अजून काय पाहिजे तुम्हाला? सर्व गोष्टी चॅनलवर अवेलेबल आहे. जर नसल्या तर मला तुम्ही तसं कळवा की सर आम्हाला हे पण द्या, सर आम्हाला ते पण द्या. तुमच्यासाठी मॉक टेस्ट घेतले आपण 5 फ्री ऑफ कॉस्ट, टेलिग्राम चॅनलवर अपलोड आहे. अजून पण तुम्ही बघितल्या नसणार तर बघा. मुलांनो, मी एकच गोष्ट सांगणार आहे, सरांचं एक स्वप्न आहे की प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक बालकापर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ज्ञान पोहोचवणं, आणि त्याच्यासाठी सर काही पण करायला तयार आहे. सर किती पण कष्ट घेणार, आणि त्या स्वप्नाला साकारण्यामध्ये तुमचा देखील मोठा वाटा असणार आहे. तुमचा वाटा कशा पद्धतीने तुम्ही निभावणारे? अरे एक सबस्क्राईब करायला तुम्हाला काही एवढं कठीण कार्य आहे का? एक सबस्क्राईब केलं, एक लाईक केलं, एक कमेंट केलं आणि एक शेअर केलं, याच्याने काय होणार सर? अरे सरांचा पण थोडा उत्साह वाढणार. याच्यामुळं यूट्यूब अनेक विद्यार्थ्यांपर्यंत आपलं लेक्चर पोहोचवणार. याच्यामुळं अनेक जो झोपडीमध्ये बसलेला विद्यार्थी, ज्याच्याकडे क्लास लावण्यासाठी पैसे नाही आहे, अरे तो विद्यार्थी जागे होणार, त्याला चांगलं नॉलेज मिळणार. हे सरांचं ध्येय आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला सर्वांना सांगणार मुलांनो, हे ध्येय पण आपण पूर्ण करू. MST CETच्या एक्झाममध्ये पण फोडू. अशा सर्व गोष्टी एकत्र करूया मुलांनो, आणि एक चांगला इतिहास घडवूया. आणि याच्यामध्ये मला तुमची साथ पाहिजे. तुम्ही मला साथ देणार मुलांनो. आणि इथं तुम्हाला 2 प्लेलिस्ट बघायला मिळत असणार. पटकन 2x ने पूर्ण लेक्चर्स बघून घ्या. ठीक आहे. मी येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासाठी फिजिक्ससाठी पण आणणार आहे, मी तुमच्यासाठी मॅथ्ससाठी पण आणणार आहे, ज्यांचा PCM ग्रुप आहे आणि ज्यांचा आता 22 तारखेला एक्झाम आहे. उद्या तुम्हाला फिजिक्स आणि बायोलॉजीचे इम्पॉर्टंट टॉपिक्स देणार आहे. ठीक आहे मुलांनो, म्हणून सांगतोय पुढचे येणारे जे व्हिडिओज आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहे. करिअर काउन्सिलिंगचे पण सेशन्स घेणार आहे, शिफ्ट ॲनालिसिस पण घेणार आहे, सर्व गोष्टी आपण आपल्या चॅनलवर आणणार आहे. म्हणून सांगतोय, अजून पण सबस्क्राईब नसेल केलं करून टाका, बेल आयकॉनला प्रेस करा. मुलांनो, आईवडिलांची काळजी घ्या, चांगला अभ्यास करा, MST CET मध्ये फोडा. ऑल द व्हेरी बेस्ट. सर सदैव तुमच्यासोबत आहे. चांगला अभ्यास करत राहा.